स्टेशनवर मी उतरलो तेव्हा पाऊस सुरू होता. पावसाळ्याचे दिवस ते, त्यामुळे माझ्यासोबत छत्री होतीच. एका हातात ब्रीफकेस आणि दुसऱ्या हाताने छत्री उघडून मी जिना चढलो. सकाळची 11:30ची वेळ असल्याने दादर स्टेशनवर तुफान गर्दी होती. दादर ईस्टच्या बाजूला बस स्टँड असल्याने मी ईस्ट साईडला आलो. जिना उतरताना लक्षात आलं की पावसामुळे आणि लोकांच्या पायाचा चिखल पायऱ्यांना लागल्यामुळे जिना फार निसरडा झालाय. दोनदा मी सटकता सटकता वाचलो, पण 5-6 पायऱ्या शिल्लक असताना माझा पाय अखेर सटकलाच आणि मी पायरीवर आपटलो. पडता पडता मी जिन्याचा कटाडा धरला, त्यामुळे फार लागलं नाही, पण माझा डावा पाय चांगलाच लचकला. पॅन्टही मागच्या बाजूने खराब झाली असावी. कसाबसा उठून मी चालायला लागलो, पण पाय चांगलाच दुखावला होता. लंगडत लंगडत मी स्टेशन बाहेर आलो. एकाला बस स्टँडबद्दल विचारलं. त्याने 10 मिनिटाच्या अंतरावर ते असल्याचं सांगितलं. 10 मिनिटाच्या अंतरासाठी रिक्षाला पैसे घालवणं बरं वाटेना, म्हणून मी पायीच निघालो. पाय दुखत होताच त्याची पर्वा न करता हळूहळू स्टँडवर आलो. चौकशी कक्षात अलिबागला जाणाऱ्या गाडीची वेळ विचारली. ती काय बाहेर उभी आहे, निघेलच 15-20 मिनिटात, त्यांनी सांगितलं. स्टँडवर पाण्याची डबकी साचली होती. ती चुकवत मी बसपर्यंत पोचलो. बस अर्धी भरली होती. एका सीटवर खिडकीजवळ बॅग ठेवलेली मी पाहिली. त्या शेजारीच मी बसलो. थोड्या वेळाने कंडक्टरने जशी बेल मारली तसा एक 40-45च्या आसपास काळा सावळा गृहस्थ घाईघाईत माझ्याजवळ आला. मी त्याला आत जायला जागा करून दिली. बस निघाली. पहिल्यांदाच अलिबागला जात असल्यामुळे मला तिथली माहिती घेणं आवश्यक होतं. 1986चा तो काळ. मोबाईलचा त्यावेळी जन्मही नव्हता झाला, त्यामुळे गुगलवर सर्च करून माहिती घेणं हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. वाचलेल्या किंवा ऐकीव माहितीवर अवलंबून राहावं लागणारच. मी शेजारच्या माणसाला विचारलं, अलिबाग किती दूर आहे इथून? त्याने माझ्याकडे दचकून पाहिलं. कदाचित मी त्याच्याशी बोलेन अशी त्याने अपेक्षा केली नसावी. मग तो हसून म्हणाला, सॉरी, मैं मराठी नहीं बोल सकता. आप कैन आई अंडरस्टैंड बट नॉट स्पीक. हिंदी में बोलेगा तो चलेगा. त्याच्या उच्चारावरून तो साऊथ इंडियन अण्णा आहे हे माझ्या लक्षात आलं. चलेगा ना, मैं हिंदी बोल भी सकता हूँ और समझ भी सकता हूँ. थैंक्स. अलीबाग इधर से 100 किलोमीटर ऊपर होएगा. इट्स विल टेक 2.5 hours. आप अलीबाग में किधर जाएगा? मुझे RCF जाना है. मेरा कल वहाँ इंटरव्यू है. वेरी गुड. मैं भी RCF जाएगा. आई एम वर्किंग देअर. मला आनंद झाला. त्याच्याकडून हवी असलेली माहिती काढायला हरकत नव्हती. अच्छा, अलीबाग बस स्टैंड पर कोई होटल या लॉज मिल जाएगा आज रात सोने के लिए? यस, देयर आर सम होटल्स, बट मेरे को ज़्यादा जानकारी नहीं है. मी चुप बसलो. म्हणजे आता स्वतः अलिबागला उतरल्यावर शोध घेणं आलं. आपके पैर में कुछ प्रॉब्लम है क्या? मैंने बस स्टैंड पर देखा, आप चल नहीं पा रहे थे. त्याने विचारलं. हाँ, दादर स्टेशन की सीढ़ियों पर से मैं फिसल गया था. पैर में मोच आ गई है. बहुत दर्द हो रहा है. बोलता बोलता मी पॅन्ट वर करून पायाकडे पाहिलं.
पाय चांगला सुजला होता. त्यानेही पायाकडे पाहिलं, पण तो काही बोलला नाही. गाडीच्या खिडकीतून आता कोकणातला निसर्ग खूप सुरेख दिसत होता. जागोजागी भात पेरणी झालेली दिसत होती. पाण्याने भरलेले चौकोन डोळ्यांना सुकावत होते. त्यासोबत खिडकीतून येणारी थंड हवा आल्हाददायक वाटत होती. पाय दुखत नसता तर मला या सुंदर निसर्गाचा जास्त आनंद घेता आला असता. शेजारच्या माणसाने मग माझी थोडी चौकशी केली. माझा कोणत्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू आहे? आता सध्या काय करतोस? कुठे राहतो? घरी कोण कोण असतं? मी उत्तरं देत होतो, पण मला रात्रीच्या निवासाची काळजी लागली होती. स्टँडजवळ चांगलं हॉटेल मिळेल का? फार महागडं नसेल ना? जेवायचं कसं करायचं? उद्याच्या इंटरव्ह्यूपर्यंत हा पाय ठीक होईल का? फ्रॅक्चर तर नसेल? नाना प्रश्न मला सतावत होते. त्यामुळे त्याच्या प्रश्नांना मी थोडा तुटकपणे उत्तरं देत होतो. थोड्या वेळाने खिडकीतून शहर आल्यासारखं दिसायला लागलं. मी त्याला विचारलं, अलिबाग आ गया क्या? अभी आएगा. पहले आरसीएफ आएगा, उसके बाद बस स्टैंड आएगा. बस स्टैंड से आरसीएफ के लिए रिक्शा मिल जाएगी ना? कितना किराया होता है? अभी आएगा. पहले आरसीएफ आएगा, उसके बाद बस स्टैंड आएगा. बस स्टैंड से आरसीएफ के लिए रिक्शा मिल जाएगी ना? तो हंसला. हाँ, मिल तो जाएगी, लेकिन आप बस स्टैंड क्यों जा रहे हैं? आरसीएफ के स्टॉप पर ही उतर जाइए. मी गोंधळलो. क्या आरसीएफ में रहने के लिए गेस्ट हाउस है? मी शंका येऊन विचारलं. तो अजूनच हंसला. नहीं नहीं, ऐसा गेस्ट हाउस नहीं है. आप मेरे घर पर चलो, वहाँ पर ही रुक जाना. ऑफर चांगली होती. माझं सगळं टेन्शन दूर करणारी होती. पण अनोळखी माणसाकडे राहायला जाणं मला संकोचल्यासारखं वाटत होतं. त्याच्या कुटुंबातली माणसं कशी असतील? ती आपल्यासारख्या अगतूक पाहुण्याशी व्यवस्थित वागतील की नाही, ही शंका मनात येऊ लागली. नहीं नहीं, आपकी फैमिली को डिस्टर्ब करना अच्छा नहीं. मैं स्टैंड पर ही कोई होटल ढूंढ लूँगा. एक रात की तो बात है. दैट्स व्हाट आई एम सेइंग. मेरा फैमिली केरला में है. आई एम स्टेइंग अलोन इन माई क्वार्टर. आपको रहने में कोई दिक्कत नहीं होगी. आपके पैर में तकलीफ भी है. आप यहीं पर उतर जाओ. हॉटेल में रहने की ज़रूरत नहीं. मी अवघडलो. काय उत्तर द्यावं ते मला कळेना. बसमध्ये भेटलेल्या एका अनोळखी माणसाकडे रात्रभर राहण्यात मला तो एकटाच का असेना, मला नक्कीच संकोच वाटणार होता. शिवाय दोघांच्या भाषा वेगळ्या. तो तोडका मोडका हिंदीत बोलणार, नाहीतर मी तोडक्या मोडक्या इंग्रजीत. जमणं कठीणच. तेवढ्यात कंडक्टरने बेल मारली. आरसीएफ कुणी आहे का? उतरा लवकर, तो ओरडला. माझ्या शेजारच्या माणसाने त्याची बॅग हातात घेतली आणि म्हणाला, चलो चलो, सामान लेकर आओ मेरे साथ. अवघडलेल्या अनिश्चित स्थितीत मी माझी बॅग घेऊन त्याच्यासोबत खाली उतरलो. बस निघून गेली. स्टॉपवर 2-3 रिक्षा उभ्या होत्या. त्याने एकाला पत्ता सांगितला आणि रिक्षात शिरला. माझ्याकडे नजर टाकून मला आओ म्हणाला. मी अनिच्छेने त्याच्या शेजारी जाऊन बसलो. रिक्षा आरसीएफ कॉलनीत फिरत फिरत एका 3 मजली अपार्टमेंट समोर येऊन उभी राहिली. खालच्या मजल्यावर त्याचं क्वार्टर होतं. कुलूप उघडून आम्ही आत शिरलो. 15-20 दिवस घर बंद असावं. एक कुबट वास आत येऊ लागला.
मैं 20 दिन छुट्टी पर था। मेरे ब्रदर के लड़की का शादी था, इसलिए घर में थोड़ा कचरा हो गया है। आप बैठो, मैं रूम साफ कर देता। मी बसलो. त्याने कुच्चा घेतला आणि घर झाडून काढलं. मग कपड्याने पुसून काढलं. घरात सामान काही जास्त दिसत नव्हतं. बाहेरच्या खोलीत एक टेबल, 2 खुर्च्या, बेडरूममध्ये एक पलंग, भिंतीवर अनोळखी दाक्षिणात्य देवाचा फोटो होता. किचनमध्ये थोडीफार भांडी, गैस, बस. आप फ्रेश हो जाओ, फिर मैं कॉफ़ी बनाता. सॉरी, मैं चाय नहीं पीता, इसलिए चाय का सामान नहीं है. कोई बात नहीं, मुझे कॉफ़ी भी पसंद है. मी फ्रेश होऊन आलो. त्याने कॉफीचा कप माझ्या हातात दिला. दाक्षिणात्य चवीची ती थोडीशी कडवट कॉफी होती, पण या पावसाळी वातावरणात मस्त वाटत होती. खाना खाया था की नहीं आपने? त्याने विचारलं आणि मला एकदम भूक लागल्याची जाणीव झाली. नहीं, सुबह नाश्ता किया था. बाद में पैर में मोच आ गई तो फिर होटल में गया ही नहीं. मी म्हणालो. आई एम सॉरी, मैं मेस में खाना खाता और अभी मेस बंद हो गया है. आपके खाने के लिए मेरे पास कुछ नहीं है. अभी रात को ही खाना मिलेगा. कोई बात नहीं, मुझे भूख नहीं है. मी माझी भूक लपवत म्हणालो. मग त्याने एकदम आठवल्यासारखी बॅग उघडून बिस्किट पुडा काढला आणि मला दिला. कॉफीसोबत बिस्किट खाऊन मला जरा तरतरी आली. आप थोड़ा रेस्ट करो, तो म्हणाला. नहीं, दिन में मैं सोता नहीं हूँ. ठीक है, सोना नहीं, थोड़ा रेस्ट करना. इवनिंग में मैं आपके लिए मेडिसिन लेके आऊँगा. मग तो बेडरूममध्ये गेला आणि लगेच बाहेर आला. आपका बेड तैयार है. शाम तक पैर को रेस्ट मिला तो फायदा हो जाएगा. मी उठलो, आतमध्ये गेलो. पलंगावर एक छान स्वच्छ चादर टाकली होती. उशीचं कवरही बदललेलं दिसत होतं. आप कहाँ सोएंगे? आप भी तो केरला से आए हैं. नो नो, आई एम केम एस्टरडे फ्रॉम केरला. कुर्ला में मेरा रिलेटिव है, उनके यहाँ रात को स्टे किया. सुबह उनके यहाँ खाना खाके मैं निकला था. आप रेस्ट करो, मैं अभी पेपर पढूंगा. घर मालकाला खुर्चीवर बसून मी पलंगावर झोपावं हे मला काही पटेना, पण मी काही बोलायच्या आत तो बाहेर चालता गेला. नाईलाजाने मी पलंगावर पडलो आणि पडल्याबरोबर सुखाची एक लहर माझ्या अंगातून दौडत गेली. याचा अर्थ दुखऱ्या पायामुळे मी नक्कीच थकलो होतो. थोड्याच वेळात मी झोपून गेलो. जाग आली तेव्हा संध्याकाळचे 6 वाजले होते. घरात एकदम शांतता होती. दाराला लॉक लावून हा अण्णा कुठे निघून गेला नाही अशी शंका माझ्या मनात दाटून आली. मी ताडकन उठून बसलो. दुखरा पाय मी हळूच जमिनीवर टेकवला. पायाची सूज किंचित कमी झाली होती, पण पाय दुखतच होता. लंगडत लंगडत मी बाहेर आलो. पाहतो तर तो खुर्चीवर बसून पेंगत होता. घर मालकाला असं अडचणीत पाहून मला माझीच लाज वाटली. त्याला उठवून पलंगावर झोपायला सांगावं की असंच झोपू द्यावं या संभ्रमात मी असतानाच त्याने डोळे उघडले. मला पाहून तो हसला. सॉरी, आई वॉज जस्ट नॅपिंग. आप बैठो, मैं कॉफ़ी बना के लाता हूँ. तो उठून किचनमध्ये गेला. मी बेसिनजवळ जाऊन तोंड धुतलं. त्याने 2 कप भरून कॉफी आणली. दुपारसारखी थोडी कडवट चवीची कॉफी होती. आपका नाम क्या है? त्याने विचारलं.
दीपक, दीपक तांबोली. और आपका? त्याने बरंच मोठं नाव सांगितलं. मला ते लक्षात राहणं शक्यच नव्हतं. त्याच्या ते लक्षात येऊन तो हसला. यू कॅन कॉल मी गणेशन. दिस इज माय निकनेम. ओके, थँक्स. मग त्याने स्वतःबद्दल थोडी माहिती दिली. त्याचा परिवार त्रिवेंद्रमला आसपास कुठे राहत होता. त्याला एक 15 वर्षाचा मुलगा आणि 12 वर्षाची मुलगी होती. बायको एका शाळेत शिक्षिका होती. RCF राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरमध्ये त्याला 8 वर्ष झाली होती आणि तो सुपरवायझरच्या पोस्टवर होता. गप्पा मारता मारता 8 कधी वाजले ते कळलं नाही. मग तो मला त्याच्या स्कूटरवर मेसमध्ये जेवायला घेऊन गेला. खाने के कूपन का कोई चार्ज होता तो मैं पैसा देता हूँ. मी त्याला म्हटलं, टुडे यू आर माय गेस्ट. कल दोपहर में भी खाने के लिए आना पड़ेगा, तब आप दे देना. ओके. मी काय बोलणार होतो. उद्या मात्र आपल्याबरोबर त्याच्याही जेवणाचे पैसे आपण द्यायचे हे मी ठरवलं. जेवायला बसत असताना गणेशन अण्णाचे काही केरळी मित्र तिथे आले. त्याने माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. माझा पाय लचकल्याचंही त्याच्या मल्याळम भाषेत सांगितलं असावं, कारण ते माझ्या पायाकडे बघू लागले. मग ते गणेशनशी काहीतरी बोलले. यह आपके पैर के लिए कुछ मेडिसिन देगा. वी विल कलेक्ट इट फ्रॉम हिज होम. त्याने माझ्याकडे बघत स्पष्टीकरण केलं. मी त्याला थँक्स म्हटलं. जेवण झाल्यावर आम्ही त्याच्या मित्राकडे जाऊन 4 गोळ्या आणि एक लहान मलमची ट्यूब घेऊन आलो. घरी आल्यावर गणेशन मला म्हणाला, आप ये टैबलेट ले लो, ये क्रीम कुछ काम का नहीं है. मेरे पास केरला का एक तेल है, मैं उससे आपके पैर का मसाज कर लेता हूँ. कल्पना चांगली होती, पण एका वयस्कर अनोळखी माणसाकडून माझ्यासारख्या तरुण मुलाने मसाज करून घेणं मला बरं वाटेना. आप रहने दीजिए, मैं खुद मसाज कर लूँगा. अपने हाथ से मसाज प्रॉपर नहीं होगा. आप चेयर पर बैठो. तो आतमध्ये गेला आणि तेलाची बाटली घेऊन आला. मी पॅन्ट काढून लुंगी नेसली. मला लुंगीत पाहून तो हसला. म्हणाला, आप तो पूरा साउथ इंडियन दिख रहा है. मी हसलो. ही गोष्ट खरी होती की मी बऱ्याच जणांना साउथ इंडियन वाटायचो. कदाचित माझा चेहरा मद्रासी अण्णासारखा दिसत असावा, म्हणून तसं असेल. मी खुर्चीत बसलो तसा तो तेलाने माझ्या पायाला मसाज करू लागला. त्या मसाजाने शरीरात सुखाची अनुभूती होत होती. त्याच्या हातात जादू असावी. माझ्या पायातल्या वेदना नाहीशा होत होत्या. अर्धा तास तो मसाज करत होता. त्या मसाजने माझे डोळे आता मिटू लागले होते. अभी खडा होके देखो, तो म्हटला तशी मला जाग आली. मी उठून उभा राहिलो. आश्चर्याची गोष्ट, मला आता पाय टेकवता येत होता आणि पायातल्या वेदना 90% कमी झाल्या होत्या. बहुत अच्छा लग रहा है, मी म्हणालो तसा तो समाधानाने हसला. जरूरत पड़ी तो कल सुबह और कर दूंगा, लेकिन जरूरत नहीं पड़ेगी. त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास होता. ये पेन किलर ले लो, तब तक मैं सोने की तयारी करता हूँ. त्याने हातात गोळी दिल्यावर मी किचनकडे आरामात चालत गेलो. माठातून पाणी घेऊन ती गोळी घेतली. बेडरूममध्ये आलो तर त्याने खाली सतरंजीवर चादर टाकून ठेवली होती. मी त्यावर झोपायला लागलो तर तो म्हणाला, अरे इधर नहीं, आप कॉट पे सो जाओ, मैं नीचे सोएगा.
नहीं नहीं, आप ऊपर सोइए, मैं नीचे ही ठीक हूँ। घर में भी मैं नीचे ही सोता हूँ। नहीं नहीं, आप पैर को ज़्यादा तकलीफ मत दो, आपको ऊपर ही सोना है। तो अधिकारवाणीने बोलला आणि सतरंजीवर झोपला देखील। नाईलाजाने मी पलंगावर झोपलो। त्याने उठून लाईट बंद केला। झोपता झोपता मला म्हणाला, कल सुबह उठकर इंटरव्यू की तैयारी कर लेना। इंटरव्यू लेने वाला बहुत स्ट्रिक्ट है और बहुत डिफिकल्ट सवाल पूछता है। ओके, गुड नाईट। पडल्या पडल्या मी विचार करू लागलो, हा माणूस इतका का छान वागतोय माझ्याशी? मी ना त्याच्या गावचा ना जातीचा। इतकी छान वागणूक भाऊ भावाला देत नाही। मी तर परका, अपरिचित। दुसरी बसमध्ये ओळख झाली। ती इतक्या छान वागणुकीला पुरेशी असते? असं तर नाही की उद्या तो म्हणायचा, निकालो 1000 रुपये, आपके खाने पीने रहने का और मसाज के पैसे। मग काय करायचं? आपल्याकडे तर फक्त 500 रुपये आहेत। एकदम आठवण झाली की काही विकृत माणसं गोडगोड बोलून तरुणांना आपल्या जाळ्यात ओढतात, त्यांना नको ती कामं करायला लावतात, नाही केली की त्यांचा खून करतात। असं तर नाही की याचे गल्फ कंट्रीतल्या स्मगलरशी काही संबंध असतील आणि त्यांच्या काही कामासाठी आपल्याला वापरून घ्यायचं असेल म्हणून हा आपल्याशी इतका चांगला वागत असेल? माणसाचं मन एकदा मोकाट सुटलं की काही विचार करत सुटतं। मग एखाद्याच्या खरोखरीच्या चांगल्या वागण्याचाही ते वाईट अर्थ काढतं। मगाशी मसाज होत असताना मला येणारी झोप आता गायब झाली होती। 12 वाजले तरी मला झोप येईना। मध्येच उठून मी त्याच्याकडे पाहायचो, पण तो दारातूर झोपला होता। माझ्या मनातल्या वादळांशी त्याला काहीच घेणं नव्हतं। मला झोप लागली खरी, पण ती गाढ नव्हती। रात्रीतून 3-4 वेळा मी उठलो होतो। सकाळ झाली, मला जाग आली तेव्हा आपला बिस्तरा आवरून तो कुठेतरी गेला होता। मी पलंगाच्या खाली उतरलो तर मला पायात अगदी थोड्याशा वेदना जाणवत होत्या। मी आरामात पायी चालू शकत होतो। मला खूप आनंद झाला। मी ब्रश वगैरे करून फ्रेश होत नाही तर तो आला। गुड मॉर्निंग, हाऊ आर यू फीलिंग, हाऊ इज युअर लेग? फाइन, 99% ठीक हो गया है। वेरी गुड। मसाज की ज़रूरत है क्या? नहीं, कोई ज़रूरत नहीं। त्याच्या हातातली पिशवी त्याने ओट्यावर ठेवली। आप पहले चाय पिएगा कि ब्रेकफास्ट करेगा? नाश्ता बाहर कोई होटल में है क्या? कि आपकी मेस में मिलता है? मी गोंधळून विचारलं। नहीं, मेस में सिर्फ खाना मिलता है। मैं कल अपने दोस्त को बोला था, उसकी वाइफ ने इडली बना के दिया है, गरम गरम है तो खा लेते हैं, उसके बाद में मैं चाय बनाता। आपके पास तो चाय का सामान नहीं है ना? वो भी उसके घर से लेके आया। आपके साथ हम भी चाय पिएगा, तो हसत म्हणाला।